उपवासाचं थालीपीठ. उपवास म्हटलं की मला पित्त आठवतं. मग म्हटलं महाशिवरात्रीचा उपवास आहे, ज्या दिवशी शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला होता. तर शंकरासारखं पिळदार शरीर करण्यासाठी काहीतरी पौष्टिक फराळ करूया, जेणेकरून माझं पित्त खवळणार नाही. तसं ते विनाकारण खवळतच असतं. असो, तर राजगिरा हा खनिज पदार्थ आणि लोहाचा उत्तम स्तोत्र आहे. राजगिरा पचविण्यास हलका आणि शरीरासाठी पौष्टिक असतो. साबुदाणा हा हाडांच्या, दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. भगरमध्ये तंतुमय पदार्थ, प्रथिने, लोह, खनिज पदार्थ, जीवनसत्व अ, क आणि ई भरपूर प्रमाणात असतं. भगर पचावयास हलकी असते आणि शरीरातील प्रथिनांची कमतरता कमी करण्यास मदत करते. तर असे पौष्टिक उपवासाचे थालीपीठ बनवायला तुम्ही घेताय ना? लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.